नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच, हे लहानपणी ऐकलेलं मोराचं गाणं सर्वांच्याच परिचयाचं आहे। पण खूप थोड्या लोकांना हे नाचणारे मोर पाहण्याची संधी मिळते। काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला पुणे जिल्ह्यातील मोराची चिंचोलीची सफर घडवणार आहोत। आमचे संपादक रायचंद शिंदे यांच्या सोबत। चिंचोली पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक छोटंसं खेड। राज्यातील सर्वात जास्त मोर या एकाच गावात आहेत, म्हणून या गावाची ओळख मोराची चिंचोली अशी पडली। मोरांना अगदी जवळून पाहायचे म्हटल्यावर इथे नामी संधी मिळते। येथील आनंद ॲग्रो टुरिझमच्या आनंद थोपटे यांच्या शेतात अगदी मुक्तपणे आम्ही मोरांना जवळून पाहिले आणि जाणून घेतले या गावचे वेगळेपण। प्रथमतः मी सांगतो की मी या गावचा सर्वसामान्य शेतकरी आहे आणि हा आमचा व्यवसाय नसून हा मी छंद म्हणून जोपासतो। आमच्या गावामध्ये अनंत काळापासून भरपूर मोर आहेत, तर ते अनंत काळापासून मोर आणण्याचे कारण असं की आमचं गाव पूर्ण जवळजवळ 99% शुद्ध शाकाहारी गाव आहे। त्याच्यामुळं याची शिकार करणं, खाणं वगैरे असा काही विषयच राहिला नाही। अगदी साध्या पद्धतीने उभारलेल्या या पर्यटन केंद्रावर पुणे मुंबईवरून आलेल्या काही पर्यटकांनी खास रविवारची सुट्टी इथे घालवली। मोठ्यांनी बैलगाडीतून रपेट मारली तर छोट्यांनी झोक्याचा आनंद घेतला। सर्वात मजा आली पाऊस येणार म्हणून नाचणारे मोर पाहण्याची। मोर तर मी यापुढे पाहिलं होतं, मैसूरला गेलो होतो बघायला आम्ही, मैसूरच्या नॅशनल पार्कमध्ये। त्यावेळी भरपूर मोर पाहिले, पण त्यामध्ये पण एक 8 ते 10 मोर होते, फक्त जास्त नव्हते। त्यावेळी 1-2च मोर फक्त नाचत होते, फुल पिसारा करून, ते पण हार्डली 1 ते 2 मिनिटं फक्त। पण इथं कंटिन्यू एक अर्धा तास मोराचा पंख पिसावर उभा राहिला होता, नाचतोय। आम्हाला एवढा आनंद भेटला, बरं वाटलं या गोष्टीसाठी। एवढ्या लांबून म्हणजे आलो आम्ही आणि लहानपणी फक्त गाणं माहित होतं, नाच रे मोरा नाच रे मोरा, ते आज प्रत्यक्ष बघितलं आम्ही। फक्त गाणं मध्ये होतं नाच रे मोरा नाच रे मोरा, आज मी बघतोय, त्यामुळे अजून बरं वाटतं आम्हाला ते। और जैसे ही हमने मोर देखा तो पंख फैलाए हुए था, तो बच्चों को बहुत खुशी हुई वो देखते से, तो बच्चों की खुशी से हमको बहुत खुशी हुई और रूटीन लाइफ से हमको बहुत अच्छा लगा। यहाँ पे गांव का जो वातावरण है, जो शुद्ध हवा है, अच्छा लगा, काफी अच्छा एक्सपीरियंस है। एक जे ब्युटी आहे, आपण जे म्हणतो आपल्या गावाचं जे वातावरण किंवा नैसर्गिकता किंवा जे आपण जे लहानपणापासून जे आपण पाहिलेलं आहे ते आपल्या पोरांना बघायला भेटावा किंवा त्याचा एक्सपीरियंस त्यांना यावा। हम लोग ये दूसरी बार आए हुए हैं यहाँ पे। फर्स्ट टाइम जो एक्सपीरियंस रहा दैट वाज एन अमेजिंग एक्सपीरियंस। उस टाइम पे हमको मोर वगैरह भी जो होता है एकदम नज़दीक से देखने मिला था, और विलेज लाइफ जो हमको शहर में नहीं मिलता, और जो हमारे बच्चों को हम लोग को देना था विलेज लाइफ क्या रहती है करके, वो सारा एक्सपीरियंस यहाँ पे मिला और दैट वाज एन अमेजिंग एक्सपीरियंस। जिसकी वजह से हम लोग ने इस बार जो है हमारा जो पूरा ग्रुप है तो उनको सारे लेकर आए, जिसमें डॉक्टर्स भी है हमारे साथ में, जिसके साथ में मेडिकल से रिलेटेड सभी है। यंदा पाऊस चांगला झाल्याने मोरांमध्ये नेहमीपेक्षा जास्त उत्साह आहे आणि हा उत्साह मयूर नृत्य पाहण्याची नामी संधी इथे उपलब्ध आहे। चला तर मोरांची चिंचोली तुमची वाट पाहत आहे। रायचंद शिंदे, आपला आवाज, चिंचोली।